कंटिन्यू लागू दे. हां, ह्याचं सेपरेट करायचं होतं म्हणून ऑफ केलं होतं त्यांनी. इंद्राची मुलगी जयद्री सदैव शिवभक्तीत तल्लीन राहत असे. एवढंच काय, पार्वती देवींनाही शिवाच्या पूजेत जयद्रीचा मोठा हातभार लागत असे. चंद्रचूड शिवशंकरा पार्वती रमणाने नगे नमो नमः. चंद्रचूड शिवशंकरा पार्वती रमणाने नगे सुंदरतर विनाकधर हर सुंदरतर विनाकधर हर गंगाधर गजाचरणांबरधर गंगाधर गज चरणांबरधर चंद्रचूड शिवशंकर पार्वती रमणाने नगे नमो नमः. चंद्रचूड शिवशंकर पार्वती रमणाने नगे नमो नमः. कोरडली भस्म रुद्राक्षव धरिसिदा परम वैष्णवनुनी भस्म रुद्राक्षव धरिसिदा परम वैष्णवनुनी गरुड गमन नमा पुरंदर विठ्ठलारा. गरुड गमन नमा पुरंदर विठ्ठलारा प्राणप्रियनु नीने. चंद्रचूड शिवशंकर पार्वती रमणाने नगे नमो नमः. चंद्रचूड शिवशंकर पार्वती रमणाने नगे नमो नमः. मी इंद्रपुत्री जयाद्री, पार्वतीची प्रिय सखी. पार्वती खूप भाग्यवान आहे की तिला महादेव पती म्हणून लाभले. माझ्या मनात पण महादेवांसाठी अपार प्रेम आहे. माझी पण इच्छा आहे की माझा त्यांच्याशी विवाह व्हावा आणि हे आता खरं होणार आहे. महादेवांनी पार्वतीच्या सांगण्यावरून मला तसं वचनही दिलं आहे. जयाद्री, तू हे काय केलंस? महादेवांचा आता विवाह झाला आहे. किमान याचे तरी भान ठेवून बोलायचं. तुला महादेवांशी असं वचन मागताना लाज नाही वाटली? पिताश्री, मी महादेवांपुढे फक्त माझी इच्छा व्यक्त केली. प्रेमाच्या ओघात मला नाही राहवले. जयाद्री, मी देवराज इंद्र तुझ्या या हीन कृत्याबद्दल तुला शाप देतो. तू धनगरांमध्ये वाढशील. हा जन्म, हे नाव, ही भक्ती, हे प्रेम सगळं विसरशील. पिताश्री, असं म्हणू नका. मी वाटल्यास महादेवांना वचन मागे घेण्याची विनंती करते, पण असा शब्द मला नका देऊ. आता हे काही शक्य नाही. इंद्राच्या शापामुळे धनगरांमध्ये वाढलेली जयाद्री म्हणजेच बानू आनंदाने सगळी कामं करत असे. गुलाब जाई जुई
नारायण नारायण. बानू, तू हे श्रम का करत आहेस? तुझ्या जीवनाला खरा अर्थ मिळेल जेव्हा तू मनापासून शिवभक्तीची जाणीव जागवशील. म्हणजे अहो तुम्ही काय बोलताय? मला काय बाय समजणं झालंय बघा. आणि तुम्ही कोण हायसा? नारायण नारायण. मला नारद मुनी म्हणतात. बानू, तुझे भाग्य उजळेल. शिवाची अत्यंत भक्ती कर. मनोमन एकाग्रतेने आणि निष्ठेने आराधना कर. महादेव तुझ्या भक्तीला सदैव प्रतिसाद देतील. असं म्हणताय, पण म्या विश्वास कसा ठेवू? आणि ते पूजा बिजा कशी करायची ते कोण सांगणार? मी तुझा गुरु म्हणून तुला मार्गदर्शन करेन. राहिला प्रश्न विश्वासाचा, तर तू साधना सुरू तर कर. महादेवांनी प्रतिसाद नाही दिला तर मला शासन कर. नारायण नारायण. एकीकडे बानूला शिवभक्तीचा मार्ग मिळतो, तर दुसरीकडे शिवलोकात या अवताराचे कार्य पुढे जात असे. हे शिवप्रिये, तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे मी जयाद्रीला वरी, पण मार्तंड अवतारात तुम्हाला हे पटणार नाही. महादेव असं का म्हणता? जयाद्री माझी प्रिय सखी आहे. मी अवताराचं नाव काढलं आणि पहा कोण आलं. आम्ही अवतार घेण्याचा फक्त विचार केला आणि तुम्ही तयार होऊन आलात. होय देवा, तुमच्या या अवताराला पाहणं गरजेचं आहे. नारायण नारायण. देवांनो, आपण दैत्यांचा नाश केला आहे. सगळी प्रजा सुखी झाली आहे. आता आपण मार्तंड अवताराचे पुढील कार्य सुरू करावे. जयाद्री धनगरपळ्यात जन्मले आहे. तिने तुमच्याशी विवाह करावा, त्यामुळे तिला शिवभक्तीचे मार्गदर्शन मिळेल. उत्तम.
देवा, मला निघायचे आहे. टिम्मा शेठ यांच्या पुत्री म्हणून मी अवतार घेतला आहे. महादेवांचा चेहरा स्पष्ट सांगतो आहे की त्यांना तुमच्या म्हाळसा रूपाला पाहण्याची ओढ लागली आहे. अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी, ते बघले जेजुरा निळा घोडा. अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी, ते बघले जेजुरा निळा घोडा. पावले थोडा कमरीत ढापटा, वीर मस्तकी तुला. उमऱ्याचा कुटका, अंधाराचा फडका, बोल हंतरा सदानंदात येतो, सदानंदात येतो. म्हाळसारूपात जन्मलेली पार्वती मल्हार हेच महादेव आहे असं समजल्यावर कठोर शिवभक्त टिम्मा शेठ यांच्या हस्ते जेजुरीत विवाह प्रस्ताव पाठवते आणि मल्हार ते स्वीकार करतात. एकीकडे म्हाळसेचा सुखाचा संसार सुरू होता, तर दुसरीकडे शिवभक्तीचे दीन बांधव आपल्या कठोर साधनेला सामोरे जात होते. लवकरच महायज्ञ सुरू होणार होता. हे महायज्ञ 5 वर्षातून एकदा केले जाते. याचे वैशिष्ट्य म्हणजे श्री खंडेरायांनी शेवटची आहुती दिल्याशिवाय हे यज्ञ पूर्ण मानले जात नाही. या दरम्यान गडावर अनेक खेळ, जत्रा, संमेलनं भरवले जातात. दूर देशांहून मोठमोठे राजे महाराजे या यज्ञात सहभागी होतात. अशा या विलोभनीय वातावरणात रंगला खंडेराय आणि म्हाळसामधील सारीपाटीचा खेळ. खेळादरम्यान गमतीत म्हाळसेने एक पैज ठेवली. जर श्री खंडेराय या खेळात हरले तर ते 12 वर्षे वनवासात जातील. नियतीचा खेळ तर पहा, म्हाळसा जिंकली. देश प्रदेशातून आलेला भेटवस्तू पाहण्यात रमली. पण तिची गमतीतील पैज तिला किती महागात पडणार याची तिला कल्पनाच नव्हती.
म्हाळसा, हा हार पहा, खास दक्षिण भारतातून आलाय. हो देवी, तुम्ही या बांगड्या घाला, खूप शोभून दिसतील तुमच्यावर. अहो, हा काय अवतार केलाय तुम्ही? म्हाळसा, मी चाललो आहे. हो का? बर, मी पण येते. नाही म्हाळसा, मी ठरल्याप्रमाणे 12 वर्ष वनवासात चाललोय. पाहिलं देवी, थट्टा करायची सवय अजून गेली नाही. ते येणं जाणं सोडा, आधी हा हार पहा आणि हे वस्त्र खास तुमच्यासाठी आलंय माझ्या माहेरून. मी खरंच चाललोय. देवी बघा ना, अजून थट्टा थांबत नाहीये. अहो पण तुम्ही का जात आहात? ती पैस ते खेळापुरते होती ना, खेळ संपलाय. नाही, मल्हारा, कृपया मला माफ करा. मी चुकीची गोष्ट केली. मी चूक मान्य करते, पण तुम्ही थांबा. तुमच्याशिवाय कशी जगू शकेल मी? अहो अहो थांबा ना. अहो, हे नारायणा, ही माणसं तुमच्या समोर पदर पसरते. कृपया यांना थांबवा. ठीक आहे, तुम्ही थांबत नाही आहात ना? ही माळसा तुम्हाला शाप देते. 12 वर्ष वनवासात तुम्ही वृद्ध म्हणून राहाल. म्हाळसेच्या शापामुळे खंडेराय वृद्ध रूपात 12 वर्षे वनवास करत चंदनपुरीत राहतात. एकीकडे श्री खंडेराय स्वतः बानूला तिच्या साधनेच्या चरण शिखरापर्यंत नेतात, तर दुसरीकडे मणी आणि मल्ल हे भोळ्या जनतेला, प्राणीजनांना खूप पिडतात. त्यांचा वध स्वतः श्री खंडेराय आणि म्हाळसा करतात. अखेर 12 वर्षे संपतात. बानूला तिच्या भक्तीचा प्रतिसाद मिळतो. श्री खंडेरायांशी तिचा विवाह ठरतो. खंडेरायाच्या लग्नाला बाणूनवर नटली, खंडेरायाच्या लग्नाला बाणूनवर नटली, नवरी नटली, सलवाई सजारी
खंडेराय आणि बाणू यांची स्वारी जेजुरीला येते. खंडेरायांसोबत सोबत आल्याची वार्ता ऐकून म्हाळसा संतापते, पण 12 वर्षे खंडेरायांना पाहून ती जरा धैर्याने वागते. अनंत युगाच्या परंपरेत वसतो मल्हार माझा. चराचराच्या कणा कणामंदी नांदतो मल्हार माझा. सुखात दुःखात एक एक सोहळ्यात वसतो मल्हार माझा. पानात फुलात एका एका सरी मंदिरात तो मल्हार माझा. शास्त्रात मंत्रात मल्हार माझा. राजा कळपात मल्हार माझा. त्रात मल्हार माझा. गडीच्या ठिगळामध्ये मल्हार माझा. करमय कलईत मल्हार माझा. वार घाली शिळत्यात मल्हार माझा. दान मल्हार व्यासंग मल्हार रंग रंग मल्हार कुंकू मल्हार आसण्याला दिला भेटाया जान घडावरीला त्यो देव मल्हार माझा. नारायण नारायण. थांबा देवगण, यावर एकच मार्ग. यांना यांच्या गतजन्माचे ज्ञान होणे. हे नारायण, आपण यांना ज्ञानाचा प्रकाश द्यावा, सत्य समजावे. तथास्तु. जेजुरी गडात तवा झालया सोन ग. दोघी सवती सवती असून राहते आनंदानं ग. दोघी सवती सवती असून राहते आनंदानं ग. पार्वतीचं रूप भळता बाणू गंगेचा अवतार ग. शिव शंभू मल्हारी तो झाला दोघीचा भरतार ग. शिव शंभू मल्हारी तो झाला दोघीचा भरतार ग. हे दोघी जाई तुई ग, दोघी जाई तुई ग. एक म्हाळसा राणी आणि दुसरी बानुबाई 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 ग.
गडावर जाऊ जेजुरी गडावर जाऊ देव मल्हारीला पाहू देव मल्हारीला पाहू आपण दोघं जोडी जोडीला आपण दोघं जोडी जोडीला केलं भंडारा वाहू चला जेजुरीला जाऊ 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 एकोट सदानंदाचा हर हर. थोड्या टाळ्या वाजवलं तर सगळ्यांनी छान वाटेल सगळ्यांनाच म्हणजे. कुठला पॉज आहे? नारायण नारायण. खूप मस्त वाटलं. म्हणजे मेन म्हणजे खंडेरायांचा जे इतिहास होता ते आम्हाला कळलं. म्हणजे मेन खंडेरायांचा इतिहास आणि काय काय झालं होतं त्या काही ते आम्हाला कळलं. आणि बाकी खूप मस्त झालं असेल प्रोग्राम. सगळ्यांनी खूप कमी वेळात बसवलंय हे. म्हणजे आम्हाला स्क्रिप्ट 4 दिवसामध्ये दिली होती पण आम्ही डायलॉग नाही वाचले. पण आम्ही आज सगळं ते बसवलंय. काही चुका झाल्या असतील तर तुम्ही आम्हाला माफ करू शकता. पण त्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. लास्ट मोमेंट जरी घेतली असते तरी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. तर वी होप यू लाईक इट. हॅलो. खूप कमी वेळात सगळ्यांनी जास्त मेहनत घेतली आणि चांगला झाला. आमचं जे एवढं सगळं दिसतंय चांगलं सगळं कोरिओग्राफी अजून डायरेक्टरनी जेवढी मेहनत घेतली आहे त्यासाठी मला सुमेध आणि हरिदास दादाला खूप खूप थँक्यू म्हणायचं आहे की तुमच्यामुळे हे पॉसिबल झालं. त्यांनी दादा स्टेजवर म्हटली रात्रभर जागून 4 पर्यंत त्यांनी सगळे कष्ट घेतले. आमचा मेकअप आमची वेशभूषा सगळं त्यांनी प्लॅन केलंय. सो प्लीज एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यामुळे. काही बोलायला नाही आहे बट मजा आली करताना. खूप हार्डवर्क केलं होतं आणि थँक्यू फॉर कमिंग. पहिले तर सर्व गणेश भक्तांचे इथे मांडवात आले हे खूप महत्त्वाचं आहे. बिकॉज हे आम्हाला तुमच्याकडून प्रेरणा मिळते जे काय आहे ते. लास्ट इयर तर हां सो मी इथे होते की आम्हाला तुमच्याकडून प्रेरणा मिळते कारण तुम्ही समोर आहात. आम्हाला कोणीतरी बघायला आहे म्हणून हा कार्यक्रम खरं तर केला जातो. आणि लास्ट इयरपेक्षा यावर्षी थोडंफार असं क्राऊड कमी वाटला कारण मागच्या वर्षी जेवढा होता त्याच्यावरून आम्हाला असं वाटलं की नेक्स्ट इयर अजून काहीतरी धमाकेदार करावं. हां ते इम्पॉर्टंट आहे.
लास्ट इयरचं ह्याच्यावरून मग आम्ही म्हटलं की यावर्षी पण आपण असं काहीतरी छानसं नाटक सादर करू जे की सगळ्यांना आवडेल. आणि हां, थोडे झाले आमचे पण वादावाद, बरेच 4 दिवस स्क्रिप्ट ग्रुपवर होती आमच्या आणि आम्ही सेल्फ काही प्रिपेअर्ड नव्हतो. बट ॲट दी एंड खूप छान झालं. सगळ्यांनी लिटरली आम्ही 6:30 वाजता इथून घरी गेलो. तिथून आवरणं आणि बाकी सगळ्या गोष्टी आमच्या झाल्या. पण एकंदरीत रायटर जो आहे सुमेध भांबरे आणि दिग्दर्शन डिरेक्टर सुमेध भांबरे आणि हरिदास दादा, खरंच छान झालं आहे तुमच्या दोघांमुळे. माझ्या असा प्रतिसाद मिळव आणि टीम पण खूप छान. बॅकस्टेजची टीम पण खूप कष्ट घेतले तुम्ही. रात्री 4 वाजेपर्यंत ते जागे होते, सगळं लाईनअप करत होत्या गोष्टी. बॅकस्टेजचं बरंच आहे, फुलं आणणे किंवा बाकी बॅनर आपला म्हटला तर बऱ्याच गोष्टी होत्या. सो त्यांचं पण खूप खूप आभार आणि ऑडियन्सचं पण थँक्यू. कसा वाटला कार्यक्रम? सो यावर्षी आम्ही असं ठरवलं होतं की नेहमी त्याच जवळपास त्याच थीम्स असतात. सो यावेळेस काहीतरी वेगळं करू, काहीतरी इनोव्हेटिव्ह करू. ओरडा खाल्लाय बऱ्याच जणांनी, पण ॲट दी एंड ऐकलं पण. सो स्पेशल थँक्स ध्रुव दादासाठी. ये स्टेजवर ये. आमची स्क्रिप्टमध्ये भरपूर बदल झाले होते आणि त्यात बऱ्याच ठिकाणी नरेशन्स ॲड करायचे होते. तो नरेशन्समध्ये जो काही आवाज ऐकला तो काल रात्री 4 वाजता रेकॉर्ड केला आला होता आणि यांनी कुठलीही कारणं न देता ते सगळं रेकॉर्ड केलं. अख्खी स्क्रिप्ट तुम्ही सिक्वेन्समध्ये मांडून दिली. आणि पहिला प्रश्न कॅरेक्टर्सचा, तर म्हणजे सांगितलेलं सगळं ऐकलं. थोडंसं प्लस मायनस होत राहतं, दॅट्स फाईन. आज नाही बट ओव्हरऑल या सगळ्यांनी ते मनावर घेतलं, त्यामुळे हे सादर झालं. सो बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर एव्हरीवन. खूप मजा आली आहे करताना. आम्ही खूप कष्ट घेतले त्याच्यासाठी आणि हे सक्सेसफुल झालं आहे त्यासाठी खूप आनंद आहे आम्हाला. आणि अजून काही हरिदास दादा आणि सुमेधला 3 cheers फॉर दिस नाटक. हिप 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 हिप. तर बरं का मंडळी, आता लग्न सोहळा पार पडलेला आहे, तर सगळ्यांनी जेवण करून जावे ही विनंती. आपल्या अध्यक्षांनी थोडं 2 शब्द बोलावे, ज्यांनी जेवढं आमच्या सगळ्यांचं पार्ट आहे याच्यात तेवढाच अनिकेतचा पण आहे. तर प्लीज अनिकेत. अरे सगळ्यांनी त्यांचा फीडबॅक द्यावा की म्हणजे कार्यक्रम आवडला असेल तरी आणि नाही आवडला असेल तरी कार्यक्रमाचा फीडबॅक द्यावा. आणि जेवणाचं पण सांगावं काय आहे ते. सर्वांनी पुढे यायचं. आपल्या ऋतुराज, सार्थक सगळ्यांनी पुढे. हॅलो हॅलो. आज आपला कार्यक्रम छान झाला. तसं आपल्या अध्यक्षांचा वाढदिवस आहे, तर साक्षरकार आपण महादेव आणि बालूबाया जय मल्हार यांच्या साक्षीत केक कापलाय. मला असं वाटतं मी स्वर्गात केक कापतोय. तर सगळे देवदेविता माझ्यासाठी आलेले आहे बर्थडेसाठी. अनेक अपार्टमेंटपेक्षा मोठं स्वर्ग मला नाही वाटत अजून कुठे आहे. स्वर्गामध्ये अध्यक्षांची अध्यक्षी कुठे गेली? अध्यक्षी बाई या पुढे.
श्री गणेशाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न पूर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्कार माणिकमधील सर्व सभासदांना, माणिक अपार्टमेंटमधील सर्व सभासद व गणेश भक्तांनो, गणेशोत्सव 2025 मध्ये आपले सहर्ष स्वागत. मंडळ यावर्षी 7व्या वर्षात पदार्पण केले असून यावर्षी आपल्या माणिक मंडळाने पद्मनाभ मंदिर व शेषनाग असा सुंदर देखावा सादर केला होता. हा देखावा सादर करताना मंडळातील सर्व कार्यकर्ते व इतर पदाधिकारी आणि सभासद यांचे मोलाचे सहकार्य मिळाले व कमी वेळेत जास्तीत जास्त काम करून अतिशय सुंदर आणि मनमोहक असा देखावा सादर करून मंडपात शोभा आणली व आपले योगदान दिले. याबद्दल आपले सर्वांचे आभार आणि अभिनंदन. तसेच पहिल्या दिवसापासून बाप्पांचे आगमन देखील नेहमीपेक्षा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं करून ढोल ताशांच्या गजरात व आनंदाने नाचत गाजत वाजत करून बाप्पांचे स्वागत केले. त्या सर्व सभासदांनी आनंदाने सहभाग घेतला. त्यामुळे या आगमनाच्या कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. या कामी आपले सहकारी मित्र व मंडळाचे सचिव श्री तुषार दुधाणे यांचे आपल्याला मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे आगमन, स्वागत, प्रतिष्ठापना व 7 दिवस आरती, प्रसाद, महाप्रसाद आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आपला उत्सव अगदी आनंदीमय साजरा करून बाप्पांना वाजत गाजत व गाण्यांच्या तालावर नाच गाणं करत बाप्पांना आपण निरोप दिला व हा सोहळा त्या पुकारात संपन्न झाला. त्याचप्रमाणे सोहळ्याचा एक राहिलेला अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे विविध गुणदर्शन आणि सर्वांसाठी महाप्रसाद, स्नेहभोजन आणि बक्षीस वाटप. तो आनंदाचा गोड कार्यक्रम आज आपण आपणासमोर सादर करत आहोत. यावर्षी सोसायटीतील सर्व छोट्या मोठ्या कलाकारांनी नेहमीप्रमाणे उत्स्फूर्तपणे भाग घेऊन खंडोबाचे लग्न हा नाट्यप्रयोग आपणासमोर सादर केला व त्या सर्व यशस्वी आणि ऊर्जावान व उत्साही कलाकारांचे आपण टाळ्या वाजवून पुन्हा एकदा अभिनंदन करूया. तसेच या सर्व कलाकारांची कला सादर करून घेत असताना व प्रॅक्टिस करून घेत असताना पडद्यामागील मोठ्या कलाकारांना आपल्याला विसरता येणार नाही व ते म्हणजे आपले उत्सव प्रमुख हरिदास जवळीकर आणि स्टोरी लेखक सुमित भांबरे. या स्क्रिप्टचे लेखन रायटर श्री सुमित भांबरे आहेत. ते डायरेक्टर दिग्दर्शक श्री हरिदास जवळीकर आहेत. त्यांच्यासाठी आपण परत एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया हरिदास आणि सुमितसाठी. तसेच यावर्षी गणेशोत्सव मोठ्या आनंदात व मंगलमय वातावरणात साजरा करण्यासाठी ज्या यशस्वी कार्यकर्त्यांनी भाग घेऊन व मेहनत करून उत्सव अगदी उत्साही वातावरणात पार पडला, त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. त्यात आपले मंडळाचे अध्यक्ष अनिकेत शिंपी, कार्याध्यक्ष आदित्य वेगळे व उत्सव प्रमुख हरिदास जवळीकर व इतर मंडळाचे छोटे मोठे सर्व कार्यकर्ते सहभाग घेऊन कार्यक्रम सुंदर रीतीने पार पडला. त्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.